नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप नेमाणे, हेमॅटॉलॉजिस्ट म्हणजे रक्तविकार तज्ञ पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलो आहे आणि आज विषय घेऊन आलो आहे ते म्हणजे आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया, म्हणजेच लोहाच्या कमतरतेमुळे होणारा हिमोग्लोबिनची कमतरता. आयरन म्हणजे लोह, याची कमतरता जर का झाली तर हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकतं. आयरन हे जे घटक आहे ते फार महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामुळे आपला हिमोग्लोबिन तयार होतं. आणि आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया हे भारतामध्ये फारच कॉमन कारण आहे ज्याच्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. आयरनची कमतरता शरीरामध्ये बऱ्याच कारणांमुळे होऊ शकते. तसं नैसर्गिकरित्या जर का आपल्या शरीरामध्ये आयरनची जर आपण डाएटमध्ये आयरन कमी असेल, समजा जर आपण प्रिडॉमिनंटली लहान मुलं असतील आणि त्यांना फक्त अंगावरचं दूध दिलं गेलं आहे किंवा त्यांना दुधाचेच पदार्थ जास्त दिले गेले आणि बाकी गोष्टी जर त्यांना त्यांच्या डाएटमध्ये समाविष्ट नाही झाल्या तर अगदी लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आयरन डिफिशियन्सीमुळे होऊ शकते. कारण की दुधामध्ये आयरनचं प्रमाण फार कमी प्रमाणात असतं. त्याच पद्धतीनं काही वेळा लहान मुलांमध्ये आपण बघतो की त्यांना जंताचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि जंताचं इन्फेक्शन झाल्यामुळं त्यांना न कळत त्यांच्या विष्ठेवाटे हे आयरन लॉस होत राहतो आणि त्यामुळं आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया. म्हणजे थोडक्यात प्रामुख्यानं सांगायचं झालं जर का न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असेल, म्हणजे जर का आपल्या अन्नातून आपल्याला आयरन कमी मिळत असेल तर आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतं. किंवा जर का त्याचे लॉसेस वाढले असतील, म्हणजे ते आयरन जर का लॉस होत असेल, जसं मी सांगितलं विष्ठेमधून जात असेल किंवा कोणाला मूळव्याधीचा किंवा पाईल्सचा त्रास असेल आणि त्यामधून रक्तस्राव वारंवार होऊन जर का रक्तस्राव होऊन त्यांचं हिमोग्लोबिन कमी होत असेल आणि त्यांना आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतं. त्यामुळं त्याचबरोबर काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस तक्रार असू शकते, जादा ब्लिडिंग झाल्यामुळं, वारंवार जादा ब्लिडिंग झाल्यामुळं, महिन्यातून 2दा पाळी आल्यामुळं, अशा कारणांमुळे सुद्धा रक्तस्राव होऊन त्यांना आयरनची कमतरता शरीरामध्ये होऊ शकते. म्हणून आयरन डिफिशियन्सी अॅनिमियामध्ये सगळ्यात प्रमुख कारण जे असतं ते म्हणजे लिकेज असतं. आता हा लिकेज स्टूल म्हणजे संडास वाटे असू शकतो किंवा हा लिकेज पाळी वाटे असू शकतो किंवा इतर कुठनं जर का रक्तस्राव वारंवार होत असेल, एखाद्या माणसाला वारंवार नाक फुटत असेल आणि घणा फुटल्यामुळे त्यांना वारंवार रक्तस्राव होऊन त्यांचा हिमोग्लोबिन कमी होत असेल तरी सुद्धा त्यांना आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकतं. आणि मेजॉरिटी आपल्याला जेव्हा आपण आयरन डिफिशियन्सी अॅनिमियाचे पेशंट ट्रीटमेंट देतो तेव्हा आपण हे पाहतो की त्यांना कुठून लिकेज होत नाही. त्यामुळे आपण त्यांचं संडास तपासतो, त्यामध्ये आपण पाहतो की त्या स्टूलमध्ये त्यांच्या रक्त आहे का, म्हणून त्याला आम्ही ऑकल्ट ब्लड असं म्हणतो. त्याबरोबर आपण त्यांची सोनोग्राफी वगैरे करतो. लेडीजमध्ये आपण बघतो की पिशवीला काही सूज गाठ वगैरे आहे का बघतो, की जेणेकरून त्यांना पाळीमध्ये तक्रार होऊन त्यांचं रक्तस्राव होऊन आयरन कमी होते का. आणि जेव्हा हे काही कारण आपल्याला सापडत नाही तर आपण पाहतो की न्यूट्रिशनल कारण, न्यूट्रिशनल याचा अर्थ आपल्या अन्नामध्ये इनफ आयरन नसेल तर आपल्याला आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होण्याचा संभाव असतो. आता आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होण्याकरता काय खाल्लं पाहिजे? बरेच पेशंट विचारतात आम्ही काय खावं की जेणेकरून आम्हाला आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होणार नाही. तर काही खावं ह्याच्यापेक्षा काय न खावं हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात जर का समजा जी लोक वारंवार चहा पितात, कॉफी घेतात, त्या लोकांमध्ये आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया आढळू शकते. कारण की चहा आणि कॉफीमध्ये जे टॅनिन्स, फायटेट्स अशा प्रकारचे केमिकल्स असतात ते केमिकल आपल्या अन्नामधल्या आयरन बरोबर बाइंड होतात आणि त्यामुळं ते आयरन ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही. आणि त्यामुळे जे लोक 7 कप 8 कप चहा पितात, दिवसभर चहा पितात, जेवणाबरोबर चहा घेतात, त्या लोकांमध्ये आयरनची डिफिशियन्सी शरीरामध्ये होऊ शकते. म्हणून पहिला आपल्याला चहा, कॉफी अशा प्रकारांचं सेवन करणं कमी केलं पाहिजे. आता कोणत्या गोष्टीचं सेवन वाढवलं पाहिजे तर आपल्याला व्हिटॅमिन सी कंटेनिंग पदार्थ जे असतात जसं की लिंबू असेल, आवळा असेल, त्या गोष्टींचा जेवणामध्ये आपल्या प्रमाण वाढवलं पाहिजे. आणि आयरन जर का आपल्याला डाएटमध्ये सोर्स म्हटले तर सगळ्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात आयरन सापडतो. दुधामध्ये आयरनची मात्रा कमी असते, पण सगळ्या फळ पालेभाज्यांमध्ये आपल्याला आयरन बऱ्यापैकी आपल्या डाएटमध्ये मिळू शकतो. आता ह्या सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो, जे की फळ भाजी किंवा नट्स आपण म्हणतो, शेंगा म्हणतो, ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो आयरनसाठी तो म्हणजे आपण वापरत असलेली भांडी. आता ही भांडी म्हणजे जर का आपण तवा, कढाई हे जर का आपण आयरनचे म्हणजे लोखंडी वापरत असाल तर त्यामधून सुद्धा आपल्या अन्नामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आयरन हे मिळू शकतं. त्याचबरोबर आपण पाहतो की गुळामध्ये भरपूर आयरन असते असं म्हणतात. पण सेंद्रिय नैसर्गिक गुळ जर का असेल आणि ते लोखंडी कढाईमध्ये तयार केलेलं असेल तर डेफिनेटली त्यात सुद्धा आयरनची मात्रा चांगल्या प्रमाणात आढळते. तर अशा प्रकारचे आपले डायटरी चेंजेस जर का आपण केले आणि कुठूनही समजा आपल्याला रक्तस्रावाचे जादा रक्तस्रावाचा संभाव नसेल तर आपल्याला आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होण्याचं काही तसं कारण नाही आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की हे जे आयरन डिफिशियन्सी अॅनिमियाचे प्रमुख कारण मी तुम्हाला सांगितली, त्याबरोबर काही लोकांना वारंवार आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होतो आणि वारंवार आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया झाल्यामुळं त्यांना ह्याच्यापैकी काही कारण नसतं, म्हणजे अन्नामधलाही सुद्धा काही फॉल्ट नसतो आणि त्यामध्ये त्यांना रक्तस्रावाचा सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो. आणि अशा रुग्णांमध्ये आम्ही पाहतो की त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा ॲब्झॉर्प्शनची फॉल्ट असते. ॲब्झॉर्प्शन याचा अर्थ अन्नामध्ये आयरन तर घेतायत
पण ते लहान आतड्यामधून रक्तापर्यंत ते पोहोचत नसतं. आता हे पोहोचत नसल्याची पण काही कारणं असतात. आता हे आयरन जर का रक्तापर्यंत पोहोचत नसेल तर त्याचं युटिलायझेशन हिमोग्लोबिन तयार करण्यामध्ये होऊ शकत नाही. तर ही कारणं कुठली? तर प्रामुख्याने त्यामध्ये एक कारण असतं ते म्हणजे सिलियाक डिसीज. आता सिलियाक स्प्रू किंवा सिलियाक डिसीज ह्याचा अर्थ याने ग्लुटीन नावाच्या प्रोटीनची ॲलर्जी असते. आता हा ग्लुटीन प्रोटीन जो असतो तो आपल्याला गव्हामध्ये आढळतो आणि त्या गव्हामधला जो प्रोटीन आहे ह्याची ॲलर्जी असल्यामुळं त्या लोकांना आयरन इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब करता येत नाही आणि त्यामुळं त्यांना आयर्नची कमतरता होते आणि त्यांना ट्रीटमेंट म्हटलं तर त्यांचं आपल्याला गव्हाचे पदार्थ जसं ब्रेड, बिस्किट, मैदा, चपाती ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्यांना जेवणामधून टाळाव्या लागतात आणि त्यांना कधी कधी इंजेक्शनद्वारे सुद्धा आयरन हे द्यावं लागू शकतं. तर हा एवढा कॉमन नसून मूळ कारण जो आयरन डिफिशियन्सी अॅनिमियाचा आहे तो म्हणजे रक्तस्राव आहे. तो कोठूनही असेल, आयदर स्टूल वाटे असेल किंवा पाळीमधून असेल किंवा घणा फुटण्यामुळे असेल. पण हे महत्वाचं आहे की आपल्याला कुठून रक्तस्राव होते का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला जंताचं इन्फेक्शन असू शकतं म्हणून लहान मुलांना दर 6 महिन्याला जंताची गोळी देणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि त्यांचं आयरन जर का चांगलं असेल तर नुसतं हिमोग्लोबिनच नाही तर त्यांची बौद्धिक पातळी, त्यांची कार्यक्षमता या सर्व गोष्टींवरती चांगला परिणाम होतो आणि म्हणून आयरन डिफिशियन्सी टाळणं अत्यंत गरजेचं असतं. WHOचा डेटा जर का बघितला तर जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत म्हणजे अजून प्रगतिशील देश जे आहेत त्या देशांमध्ये साधारण 3 मधल्या एका स्त्रीला आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया असते. पण ते जर का आपण वेस्टर्न कंट्रीज म्हणजे प्रगत देशांकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये 10 मधल्या एखाद्या स्त्रीला आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया असते. याचं कारण असं की आपल्याला काही सामाजिक कारणं असतात ज्याच्यामध्ये आपल्या डायटरी प्रॉब्लेम्स आहेत, त्याचबरोबर आपल्या चहाचं प्रमाण आपल्या अन्नामध्ये फार जास्त असतो आणि त्याचबरोबर रक्तस्रावाचे प्रॉब्लेम जर का असतील किंवा जंताचे इन्फेक्शन जर का असतील ते आपण योग्य वेळेवर ॲड्रेस न केल्यामुळं ही वारंवार आयरनची कमतरता ही लोकांमध्ये होत राहते आणि त्यामुळं त्यांचं हिमोग्लोबिन हे नेहमी कमी राहतं. त्यामुळं आयरन डिफिशियन्सी अॅनिमियाची योग्य मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं असतं. डायटरी मॉडिफिकेशन्स थोडेफार जर का केले तर आयरन चांगल्या पद्धतीने आपल्याला डाएटमधून मिळू शकतं आणि योग्य ट्रीटमेंट जर का केली तर झपाट्याने हिमोग्लोबिन वाढून आपलं पेशंट पुन्हा निरोगी आणि चांगलं स्वस्थ आयुष्य जगू शकतो. आणि जोपर्यंत आपण आयरन डिफिशियन्सी अॅनिमियाचं कारणाचा इलाज करणार नाही तोपर्यंत त्या रुग्णाला वारंवार आयरन डिफिशियन्सी अॅनिमिया होऊ शकते. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की आतड्यांचा आजार असेल किंवा आतड्यांमध्ये रक्तस्राव होऊन रक्त कमी होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या पेशंट्सना आपण स्टूल ऑकल ब्लड केल्यावर आपल्याला कळतं की त्यांचं लिकेजमुळे रक्त कमी होतं आणि मग आपण एंडोस्कोपी करतो, बऱ्याच वेळा कोलोनोस्कोपी करतो वयस्कर लोकांची आणि कधी कधी आम्हाला असं आढळून आलंय की आतड्यांमध्ये काही गाठ किंवा काही अल्सर झालेला असतो आणि त्या गाठीमुळं ते रक्तस्राव होऊन त्यांचं हिमोग्लोबिन हे वारंवार कमी होत असतं आणि त्या गाठीची ट्रीटमेंट केली, त्यांची रक्तस्रावाची ट्रीटमेंट केली की ऑटोमॅटिकली हिमोग्लोबिन पुन्हा कमी व्हायचं हे थांबतं. एक साधं उदाहरण मी माझ्या पेशंट्सना देत असतो. समजा तुमच्याकडे एक सायकल आहे आणि त्याचं टायर पंक्चर आहे आणि त्यात तुम्ही हवा भरली तर मित्रांनो सांगा काय होईल? तर ती हवा टिकणार नाही आणि टायर पुन्हा पंक्चर होईल. जर पुन्हा आपण त्यामध्ये हवा भरली तर पुन्हा काय होणार? पुन्हा हवा जाणार. तर याचं प्रामुख्याने इलाज काय केला पाहिजे? हवा तर आपण भरलीच पाहिजे, त्यात काही प्रॉब्लेम नाही, पण हवा टिकण्याकरता आपल्याला पंक्चर देखील काढला पाहिजे आणि त्यामुळं जिथं कुठं शरीरात पंक्चर असेल तो पंक्चर जर का आपण व्यवस्थित काढला तर डेफिनेटली हिमोग्लोबिन हे वाढेल आणि ते टिकून राहील. आता आयरन डिफिशियन्सी अॅनिमियाची ट्रीटमेंट करताना आपण ट्रीटमेंट आयदर गोळ्यांमार्फत किंवा सिरप मार्फत करू शकतो किंवा काही वेळा हिमोग्लोबिन जर का जास्त कमी असेल किंवा गोळ्यांचा काही साईड इफेक्ट होत असेल जसं की गोळ्यामुळं कधी कधी थोडी ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो, अशा वेळेस आपण रुग्णांना इंजेक्शनद्वारे सुद्धा आयरन हे वाढवू शकतो. इंजेक्शनचं आयरन देणं अगदी सोपं आहे. ते दिल्यानंतर हिमोग्लोबिन लवकर वाढतं आणि 3-4 महिन्यासाठी गोळ्या घेत राहण्याचा जो त्रास आहे किंवा गोळ्यांचे होणारे जे साईड इफेक्ट आहेत ते पूर्णपणे इंजेक्शनमधून आयरन घेतल्याने टाळता येतात. तर मित्रांनो, हा साधासा जरी आजार असला तरी हा ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की ह्याचे सिम्पटम्स जे असतात ते कधी कधी पूर्णपणे नसून काही किरकोळ सिम्पटम्स रुग्णांना असू शकतात. काही वेळा आम्ही पाहतो की रुग्णांना त्यांची जी बोटं असतात ती नखं जी असतात ती चमच्यासारखी गोलाकार झालेली असतात, त्याला आम्ही कायलोनायकिया असं म्हणतो. हे सुद्धा एक आयरन डिफिशियन्सी अॅनिमियाचं साईन आहे. त्याबरोबर आम्ही बघतो की काही पेशंट्स म्हणतात की त्यांना माती खावंसं वाटतं किंवा पेन्सिल खावी अशी वाटते, बर्फ खावंसा वाटतो, कच्चं तांदूळ खावंसं वाटतं, खडं खावंसं वाटतात किंवा भस्म वगैरे अगरबत्तीची राख वगैरे खावी अशी वाटते. त्या गोष्टीला आम्ही पायका असं म्हणतो आणि त्यांना असं मत असतं की हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्यांना असं वाटतं. पण हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असं वाटत नसतं, तर ऍक्च्युली त्यांच्या शरीरामध्ये आयरनची कमतरता असते त्यामुळे त्यांना हे असं वाटत असतं. म्हणून कोणालाही जर का अशी सवय असेल, पेन्सिल खाण्याची इच्छा वाटत असेल किंवा त्यांना माती खाण्याची इच्छा वाटत असेल तर डेफिनेटली त्यांचे टेस्टिंग करून आयरनची लेवल करणं गरजेचं आहे आणि आयरन जर का कमी असेल तर ते रिप्लेस करून घेतलं पाहिजे. त्याबरोबर त्यांना सिम्पटम्स म्हणायचे झाले तर
तर त्यांना धडधड वाटणे छातीमध्ये, अशक्तपणा वाटत राहणे, थोडा जिना चढला की धाप लागणे किंवा चिडचिडपणा वाटत राहणे, त्यांना सारखा झोपण्यासारखं वाटणं. आपण बघतो शाळेमध्ये काही मुलं दमतात लवकर किंवा उन्हामध्ये गेले की त्यांना चक्कर येते. तर अशा वेळेस त्यांची आयरनची टेस्ट त्याचबरोबर हिमोग्लोबिनची टेस्ट करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि जर का आयरनची कमतरता असेल तर त्याचं कारण ओळखून त्याची ट्रीटमेंट करून रुग्णांना आपण निरोगी पुन्हा एकदा करू शकतो. तर असंच नवीन नवीन विषय घेऊन मी पुन्हा तुम्हाला भेटत राहीन. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.